ऐका पवित्रतेची कथा, सतीपती व्रता एकाशी एकनिष्ठ नारी तिची झाली कशी व्यथा. नवरा मरण पावला जिचा पर्वत कोसळला दुःखाचा वरून समाधाने धुतकारला म्हणे हिचा आगळा वेगळा पेशा. पवित्रतेचा ढोंग वठून बसली ही असली कसली वेशा समाज कारण विधवेच्या अंतःकरणाला जड. ती नजर लपून चाले समोर दिसला जरी नर म्हणे कुणा पुढे व्यक्त करून मनाची हळहळ. आताच अग्नी फेऱ्या घेतल्या ना जळालं ते घर, वधू सोडून गेला वर उद्ध्वस्त झाली स्वप्न त्या स्वप्नांचा रचला थर. सगळं झालं क्षणभंगर. अरे त्या पोराला विचारा ज्याचा बाप गेलाय आणि त्या बापाला विचारा ज्याचा पोरगा. नववधू झाली विधवा की तर्क लावतात विद्वान कुंडली दोष सांगून हे नव्हता तिला चारदा. सती सावित्री यमाशी करे वार्ता घेई प्राण पतीचे तीन हारता. दुसरी बाजू रावणाची बहीण शूर्पा दोन्ही विध्वंसक पण असं मानता. सतीपतीसाठी लढली यमासोबत निस्वार्थ शूर्पा रामाशीच भांडली दुसरी विवाह करता. मान्य प्रेमाची ती स्पर्धा पण इथे कुणा दर्जाजीने एकनिष्ठ राहून केले कार्य. पण आज विधवेला ना मिळे सहकार्य, कर्तृत्वाचे शिकले ढासळून तिचं शौर्य. न आलं कधी मोर काय एवढं हे कठोर, हा कलियुगच हा घोर. जगणं किती बेहाल भिखारी नजरेतून वाचायला खोटे सौभाग्य अलंकार. काळजावरती दगड तिच्या डोक्यावरती भार उचलून ठोठाव कुठे दार गेली सवासने म्हणून तिथे अपमानाची शाल. मने नशीबी माझ्याच का भोग किती भोगावं अन सोसावं. यातना या जातना करू किती साधना करू ती आराधना ईश्वराची या. ईश्वराने विजदाराने दिलं मला कालून आयुष्य हे काळून पर केले पाणी. ही न्यूनगण कमतरता खात जाते ही सुंदरता खुट्याला बांधून स्वातंत्र्य आयुष्य गेलं बांधावरती. घरच्या असतो माझ्यावर तो अर्थाना समाज देतो दर्जा झेलून एवढी सगळी ईर्ष्या ठेवून जगशील कशी ऊर्जा का जगण्याचीच भावना करून जाशील वर्ज. मग मी जगू कुणासाठी लढून या समाजाची फक्त नराशेत हाती नाती गोती 7.5 विटंबना करते पाठी म्हणून आयुष्याची माती होण्यापेक्षा गेलेलंच बरं साथी.